आरक्षण विधायक या बाबतीत कालचं कुठलंही बिल त्या ठिकाणी नव्हतं. फक्त चेहरा महिला आरक्षणाचा, राजकीय आरक्षणाचा त्या ठिकाणी केला होता. खरं त्यांना काय करायचं होतं तर डिलिमिटेशन करायचं होतं. साध्या सोप्या भाषेत बोलायचं झालं, जर कोणी नगर परिषदेसाठी उभं राहत असेल तर त्याचा जो वॉर्ड आहे तो वॉर्ड आपल्या मर्जीने सत्तेतली लोक बदलतात, जेणेकरून सत्तेतला उमेदवार जो आहे त्याला थोडंसं राजकारण सोपं जावं. तसंच ग्रामपंचायतमध्ये सुद्धा जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा एखादा नेता सत्ताधारीच्या जवळचा असेल तर अधिकाऱ्यांना सांगून वॉर्ड बदलून घेणं, जेणेकरून जास्तीत जास्त लोक हे सत्ताधाऱ्यांच्या विचाराचे निवडून येतील. जी गोष्ट ही ग्रामपंचायतला होते, नगर परिषदला होती, जिल्हा परिषदला होती, पंचायत समितीला होती, तसंच यांना खासदारकीला सुद्धा डिलिमिटेशनच्या माध्यमातून तेच करायचं होतं. आमदारकीला ते करायचं होतं. ते काल सर्व विरोधात असणाऱ्या खासदारांना कळल्यामुळे, पक्षांना कळल्यामुळे कालचं विधायक त्याला विरोध त्या ठिकाणी झाला. हे जे विधायक डिलिमिटेशनचं पुढे करून आणलं होतं ते संविधानाला धरून त्या ठिकाणी नव्हतं. त्यामुळे ज्या ज्या लोकांनी या विधायकाच्या विरोधात मतदान केलं त्यांचं खऱ्या अर्थाने आपण अभिनंदन केलं पाहिजे. अमित शहा केंद्रीय